श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे कार्तिक पौर्णिमा, म्हणजे काल त्रिपुरारी पौर्णिमा ही दुपारी चालू झालेली आहे आणि ही पौर्णिमा आज दुपारी संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही आज आहे. त्यामुळे पौर्णिमेचे जे काही उपाय आहेत तर ते आपण आज दिवसभरात, आज संध्याकाळी, आज 12 वाजेपर्यंत रात्री करू शकतो. तर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही दोष असतात आणि हे दोष नष्ट व्हावेत, आपल्या घराची प्रगती व्हावी, त्याप्रमाणेच आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावे, आपल्या पतीची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, त्याप्रमाणेच आपल्या मुलाची सुद्धा शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, व्यवसाय नोकरी असेल तर यामध्ये प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. कधीकधी आपल्याकडून काही कळत नकळतपणे काही चुका घडत असतात किंवा काही जी पापे आहेत तर ती आपल्याकडून घडत असतात. तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आपण या पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय हे करत असतो. आपल्या घरामध्ये धनधान्य सुख सौख्य नांदावे, तर यासाठी सुद्धा काही उपाय हे आपण पौर्णिमा, अमावस्या तर अशा विशेष तिथींना करत असतो. कारण असे काही जे दिवस आहेत, काही खास तिथी आहेत, तर या तिथींना जर आपण हे उपाय केले तर हे उपाय हे जास्त प्रभावी असतात. त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी येत असतं, बाहेरचे व्यक्ती ज्या आहेत तर त्या येत असतात आणि काही लोक हे चांगल्या भावनेने येतात, तर काही लोक जे आहेत तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल कपट असते, वाईट भावना असते आणि असे जे लोक आहेत तर अशा लोकांची आपल्या घराला नजर लागत असते, घराला काही बाधा निर्माण होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते. त्यामुळे आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या अशा लोकांमुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती निर्माण झालेली आहे, नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे, यामुळे आपल्या घराला दोष लागतात. त्याप्रमाणे आपली स्वतःची सुद्धा कधीकधी निगेटिव्हिटी निर्माण होते. म्हणजे घरामध्ये जर आपलं कोणासोबत खटकलं, भावाभावांमध्ये किंवा जावाजावांमध्ये जर काही गोष्टी झाल्या, कधी कलह झाला, भांडण झाला, तर आपलं त्या व्यक्तीसोबतचं जे मन आहे तर ते निगेटिव्ह बनतं आणि आपल्याही नकळत आपण मनातून काहीतरी वाईट बोलून जातो आणि यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी जी आहे तर ते आपल्या घरामध्ये वाढीस लागते. दोन व्यक्तीमध्ये जर मतभेद झाले असतील तर रागामध्ये काही काही वाईट गोष्टी बोलल्या जातात आणि मग हे जे आहे तर ह्याचे दोष निर्माण होतात. घरामध्ये अडचणी, संकटे सुरू होतात आणि मग या ज्या अडचणी आहेत तर त्या आर्थिक असतात, शारीरिक असतात किंवा मानसिक असतात. म्हणजे घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तर तो टिकत नाही किंवा सतत आजारपण घरात असतं. म्हणजे आजारपणावरतीच बराचसा पैसा हा खर्च होत असतो. त्याप्रमाणे अशा काही शारीरिक गोष्टीसुद्धा आहेत ज्या घडत असतात. त्याप्रमाणे पैसा भरपूर येत आहे परंतु मानसिक सुख समाधान मिळत नाही. तर अशा जरा गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील तर आपल्याला आज आपल्या घरातून बाहेर एक वस्तू जी आहे तर ती फेकायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो रात्री म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत आपल्याला करायचा आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने हा उपाय करावा किंवा कोणीही जरी केला तरी सुद्धा चालेल. आपल्या घरातील ज्या सततच्या अडचणी आहेत तर याचा आपल्याला सामना करावा लागतो आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहेत. काळे उडीद घेतल्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा घेताना त्या अखंड असाव्यात, फूल असलेल्या, म्हणजे तुटलेल्या किंवा एखाद्या लवंगेला असं होल वगैरे आहे तर अशा लवंगा घेऊ नका. लवंगा व्यवस्थित असलेल्या घ्यायच्या आहेत. यासोबत आपल्याला 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे थोडीशी 5 ते 7 दाणे आपल्याला काळी जी मोहरी आहे तर ही मोहरी घ्यायची आहे. बघा, आपल्याला उडीद घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही थोडेसे उडीद घ्या, अगदी चमचाभर जरी घेतली तरी सुद्धा चालेल. तर आपल्याला चमचाभर उडीद घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अगदी मुठभर घेतलं तरीही चालेल, ते तुमच्यावरती आहे. तर काळे उडीद घ्यायचे आहेत. यानंतर 2 लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला 5 ते 7 मोहरीचे दाणे सुद्धा घ्यायचे आहेत आणि 3 खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत. आणि हे तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या हातामध्ये, ओंजळीमध्ये घ्यायचं आहे. आणि या सर्व वस्तू ज्या आहेत तर घराचे जे तुमच्या कोपरे आहेत त्या सर्व कोपऱ्यांना संध्याकाळच्या वेळेला, आणि हे करताना बघा कोणाशीही बोलायचं नाही, ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही. तुम्हाला हे सगळं तुमच्या हातात घ्यायचं आहे. तुम्ही सर्वप्रथम देवघरासमोर, देवासमोर बसलात तरीसुद्धा चालेल आणि तिथे तुम्ही तुमची अडचण सांगा की मला आर्थिक समस्या आहे आणि त्यासाठी मी हा उपाय करणार आहे, तुमचा आशीर्वाद असू द्या, असं तुम्ही सांगू शकता. किंवा माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करू शकता की
माता लक्ष्मीने तुमच्या घरामध्ये अखंड वास्तव्य करावं, तुमच्या आर्थिक समस्या कमी व्हावात किंवा तुम्हाला सुख समृद्धी लाभावी, उत्तम आरोग्य लाभावं. तुमची जी समस्या आहे, घरात सतत आजारपण असेल तर तुम्ही देवघरासमोर या वस्तू घेऊन बसा आणि तुम्हाला म्हणायचं आहे की आमच्या घरामधलं आजारपण आहे तर हे नाहीसं होऊ दे, त्याप्रमाणेच आम्हाला सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. मग तुमची जी पण कोणती समस्या असेल, मुलांच्या बाबतीत असेल, मुले ऐकत नसतील, मुलांची प्रगती होत नसेल, व्यवसायामध्ये हवा तसा फायदा होत नसेल, तर तुम्ही ती सुद्धा समस्या सांगा. आणि यानंतर आपल्याला देवघरापासून उठायचं आहे आणि आपल्या घरातील जे जे कोपरे आहेत तर त्या सर्व कोपऱ्यांना आणि ज्या भिंती आहेत म्हणजे चार बाजूच्या 4 दिशांच्या ज्या 4 भिंती आहेत तर ह्या सर्व भिंतींना आपण हे ओंजळीमध्ये जे पकडलेलं आहे तर ते आपली ओंजळ या 4ही भिंतींना आपल्याला लावायची आहे म्हणजे चिकटवायची आहे. आणि यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आहे. मुख्य दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून 7 वेळेला आपल्याला हे ओवाळून घ्यायचं आहे. आणि हे आपल्या मुख्य दरवाजाचा वरच्या दरवाजाचा जो भाग आहे तर तेथून खाली उंबऱ्यापर्यंत तर अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला घरापासून थोडंसं दूर जायचं आहे आणि तेथे दूर गेल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. टाकताना एक काळजी घ्यायची आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण केलेल्या गोष्टीचा, आपण केलेल्या कोणत्याही तोडग्याचा, उपायाचा इतरांना त्रास होता कामा नये. हे कोणाच्याही दारात पडता कामा नये, कोणाच्याही अंगावर पडता कामा नये आणि कोणी याच्यावरती पाय देणार नाही. म्हणजे एखादा जर रहदारीचा रस्ता आहे जेथून सारखे लोक जा ये करतात तर अशा ठिकाणी हे टाकू नका. अशा ठिकाणी टाका की जिथे लोक जास्त जात नाहीत. एखाद्या बाजूला असं किंवा एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही नेऊन टाकलं दूरवर थोडं तरीसुद्धा चालेल. तर ही काळजी घ्यायची आहे. आणि हे सर्व आपण जेव्हा करणार आहोत तर त्या अगोदरच आपल्याला आपल्या घराबाहेर एक बादली भरून ठेवायची आहे जेणेकरून आपण जेव्हा परत येऊ तेव्हा आपल्याला आपले हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्या घरामध्ये प्रवेश हा करायचा आहे. म्हणजे जी काही नकारात्मकता आहे तिला आपण बाहेर सोडून घरात येत असतो, त्यामुळे आपल्याला पाय वगैरे धुवून सुद्धा आपण ती सर्व नकारात्मकता बाहेरच सोडायची आहे आणि घरामध्ये जायचं आहे. तर हा साधा सोपा उपाय आहे, तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला करू शकता. यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे तर ती कमी होते आणि जेव्हा घरातील नकारात्मकता कमी होते तेव्हा आपल्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि वातावरण पॉझिटिव्ह झाले की बऱ्याचशा समस्या कमी व्हायला मदत होते. आणि याप्रमाणेच तुम्ही दही भाताचा सुद्धा उपाय करू शकता. भात शिजवताना तांदूळ धुवायचे नाहीत. आपण रेग्युलर भाताला तांदूळ धुतो तर हे तांदूळ न धुता आपण भात शिजवायचा आणि त्यामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही. थोडासा भात शिजवायचा, जेवढा आपण भात शिजवू तर एवढा भात आपण या उपायासाठी वापरायचा आहे. त्यातील भात आपण खाण्यासाठी वगैरे वापरायचा नाही. हा भात थंड होऊ द्यायचा, यामध्ये दही घालायचं आणि हा जो दही भात आहे तर तो तुम्हाला एका प्लास्टिकच्या बाउलमध्ये घ्या किंवा तुमच्या ओंजीत घेतला तरी चालेल किंवा जो द्रोण असतो तर त्या द्रोणामध्ये घेतला तरीही चालेल. आणि या पद्धतीनेच आपल्याला आपल्या घराच्या 4ही भिंतींना आणि सर्व कोपऱ्यांना या दही भाताचा स्पर्श करायचा आहे. यानंतर आपल्याला अगोदरच्या उपायाप्रमाणेच मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन 7 वेळेला हा दही भात जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे आणि आपल्या घरापासून दूर जाऊन हा दही भात टाकायचा आहे आणि परत येताना आपल्याला हातपाय धुवून घरामध्ये जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण हा सर्व उपाय करणार आहात तेव्हा कोणाशीही बोलायचं नाही आणि मागे वळून पाहायचं नाही. घरातून जेव्हा तुम्ही बाहेर ही वस्तू टाकायला जाताय किंवा टाकून परत येताय तर घरात येईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही. अतिशय साधे सोपे उपाय आहेत तर नक्की करून पहा.